नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या एमएच सेट परीक्षेसाठी जे आपण सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे अनिवार्य पेपर क्रमांक 1 साठी। या सिरीजमधील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 14 ज्यामध्ये 50 प्रश्न आपण सेट केले होते। या 50 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ही टेस्ट सिरीज जॉईन केलेली नाही त्या विद्यार्थी ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात। याबद्दलची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, एखाद्या अभ्यासक्रमाबाबतीत जर काही विद्यार्थी चांगले शिकत नसतील तर तो अभ्यासक्रम अवघड आहे असा अर्थ होतो? असा अर्थ होणार नाही, कारण इथं काहीच विद्यार्थी चांगले शिकत नाही असा संदर्भ आहे। त्या अभ्यासक्रमाचे नियोजन नीट झाले नाही असे ध्वनित होते, असंही आपण त्याबद्दल बोलू शकत नाही, कारण आता नेमकी त्या विद्यार्थ्याची अडचणी काय ते आपल्याला माहीत नाही। त्या अनुषंगाने आपल्याला पर्यायाची निवड करायची आहे। त्या अभ्यासक्रमातच काही दोष आहे असा अर्थ होत नाही। म्हणजे हे जे निगेटिव्ह वाटणारं वाक्य तेच इथं हे वाक्य पूर्ण बरोबर करू शकतं। तर बघा, एखाद्या अभ्यासक्रमाबाबतीत जर काही विद्यार्थी चांगले शिकत नसतील तर त्या अभ्यासक्रमातच काही दोष आहे असा अर्थ होत नाही। विद्यार्थ्यामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतात, टीचर स्टुडंट म्हणजे इंटरॅक्शनचे काही असू शकतात अडचणी, किंवा काही फंडामेंटल ज्या काही नीड्स आहेत स्कूलमध्ये किंवा वर्गामध्ये, किंवा काही घटक आहे कम्युनिकेशनमध्ये येणारा अडथळा आहे, या सर्व बाबी असू शकतात। म्हणून सीच तो निवड करायचं आहे। तो अभ्यासक्रम पूर्णतः पुनर्रचनित करण्यात यावा असं काही त्याच्याबद्दल होत नाही, कारण इथं काहीच विद्यार्थ्याच्या संदर्भानं बोललेलं आहे। म्हणून सीची आपण इथे निवड करणार आहे। त्यानंतर मूल्यमापनाचा महत्त्वाचा हेतू कोणता आहे? विद्यार्थ्यांच्या संपादनावरून त्यांची एकमेकाशी तुलना करणे। तुलना करणे हा काही मूल्यमापनाचा हेतू असू शकत नाही, इतका अल्पकालीन उद्देश मूल्यमापनाचा नसतो। विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या संपादनाबाबत प्रत्याभरण देणे हा मूल्यमापनाचा हेतू आहे असं म्हणता येईल, महत्त्वाचा हेतू आहे असं म्हणता येईल। कारण विद्यार्थ्याचं मूल्यमापनच शिक्षक यासाठी करतोय की विद्यार्थ्याचा त्या कौशल्यामध्ये डेव्हलपमेंट झाला का नाही, किंवा विद्यार्थ्याचा तो गुण विकसित झाला का नाही, किंवा विद्यार्थ्याला त्या प्रश्नाचं, त्या पाठाचं, त्या टीचिंग कंटेंटचं आकलन झालं का नाही। म्हणून प्रत्याभरण किंवा फीडबॅक हा महत्त्वाचा भाग आहे इव्हॅल्युएशनमध्ये। म्हणून बीच उत्तर आहे। कारण सी काय म्हणतो बघा, शिक्षकाला त्याच्या अध्यापन पद्धतीबद्दल प्रत्याभरण देणे गरजेचं तेवढा महत्त्वाचा नाही आहे। विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करणे हा अल्पकालीनमध्ये येतो। म्हणजे पर्याय बी हा सर्वात सकारात्मक आणि आपल्या प्रश्नाच्या अनुषंगानं पर्याय बी हे उत्तर असणार आहे। एका शिक्षकाला त्याच्या विद्यार्थ्यांची मौखिक सादरीकरण कौशल्याचे मूल्यांकन करून त्यांच्या व्यक्तिगत बलस्थाने व कमकुवत शेरा द्यायचा असेल तर त्याने, प्रश्न एकदा परत समजून घ्या। प्रश्नात काय म्हटले की एका शिक्षकाला त्याच्या विद्यार्थ्यांची मौखिक सादरीकरण कौशल्याचं मूल्यांकन करायचं आहे आणि त्या विद्यार्थ्याची व्यक्तिगत बलस्थाने व कमकुवत बाबी याबद्दल शेरा द्यायचा आहे, तर त्यानं काय करायला पाहिजे? चला ठीक आहे, कौशल्याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे, त्यानुसार आपण उत्तराची निवड करायची आहे। संख्यात्मक श्रेणीचा वापर करून प्रत्येक सादरीकरणाची सर्वसमावेशक श्रेणी द्यावी। आता बघा, संख्यात्मक श्रेणीचा वापर मूल्यमापनामध्ये कुठं होतो? तो होतो तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा असते त्यावेळेस संख्यात्मक मूल्यमापन असतं ना, इतके मार्क पडले, प्रथम क्रमांकाला, म्हणजे हे इथं उपयुक्त नाही, कारण आपल्याला कौशल्याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे। ठीक आहे, म्हणजे पहिला पर्याय योग्य नाही, संख्यात्मक श्रेणी काही तिथं योग्य नाही कौशल्यासाठी। कौशल्य गुण मापनासाठी आपल्याला माहिती आहे की पडताळा सूचीचा वापर केला जातो। म्हणजे संबंधित निकषाधारित पडताळा सूचीचा वापर करून प्रत्येक सादरीकरणाचं मूल्यमापन करावं लागतं। पडताळा करून आपण गुणांची किंवा कौशल्याची मूल्यमापन करू शकतो। म्हणून पर्याय बी उत्तर आहे।
सादरीकरणाची सर्वात जास्त परिणामकारक ते कमी परिणामकारक अशी क्रमबद्ध मांडणीची गरज नाही. विद्यार्थ्यांची त्यांच्या सादरीकरणाची चिकित्सा लिहायला सांगायचं नाही. मूल्यमापन शिक्षकाला करायचं आहे, विद्यार्थ्याला चिकित्सा लिहायची काही तिथं काही फायदा होणार नाही. पर्याय बी हेच आपलं उत्तर असणार आहे. अध्यापन प्रभावी होण्यासाठी हे जास्त महत्त्वाचे ठरेल. ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्राचा उपयोग नेहमी करावा. आता अध्यापन प्रभावी करायचं आहे तर नेहमी ज्ञाताकडून अज्ञाताकडेच हेच तंत्र वापरायचं आहे का? नेहमी वापरणं करणे योग्य असेल का? नाही ना. पाठ्यांश कोणता आहे, काय पाठ्यांश आहे, म्हणजे थोडक्यात काय आपलं टीचिंग कंटेंट काय आहे यावरून ठरेल की कोणतं तंत्र वापरायचं आहे. म्हणून पर्याय ए एवढं वाटत नाही बरोबर. बी काय म्हणतो, वर्गात शांतता असावी. आता वर्गात शांतता तर शिक्षक रागावल्यावर पण होते किंवा एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा दिल्यावर पण वर्गात शांतता होते. मग तेव्हाच म्हणू शकतो का आपण प्रभावी अध्यापन ठरलं? नाही. नवीन शैक्षणिक साधनांचा वापर करावा. हां, पर्याय सी संयुक्तिक वाटतो. कारण डी काय म्हणतो बघा, शिक्षकाने अधिक वेळ शिकवावे. अधिक वेळ शिकवल्यानंच इफेक्टिव्ह टीचिंग होते असा त्याचा अर्थ होणार नाही. मात्र सी बघा काय म्हणतो, टीचिंगमध्ये जर आपण एज्युकेशनल टूल्स वापरले व्हेरियस टाईपचे तर निश्चितपणे तुमचं जो टीचिंग आहे तो टीचिंग इफेक्टिव्ह होतो. म्हणून पर्याय सीची आपण निवड करूया. वादविवाद न करता एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासाठी केलेली शाब्दिक धडपड. वादविवाद करायचा नाही तर मग अशा प्रश्नाच्या संदर्भानं केलेली शाब्दिक धडपड तर तिला आपण म्हणूया चर्चा पद्धती. डिस्कशन केलं ना आपण, डिस्कशन मेथड आपण तिला म्हणूया. ठीक आहे. कारण प्रश्नोत्तर पद्धतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्याला प्रश्न विचारायला, विद्यार्थी शिक्षक उत्तर द्यायला लागला, विद्यार्थी शिक्षकाला, याच्यामध्ये काही चर्चा नाही आहे दिसत. ठीक आहे. इथं गटाच्या संदर्भानं बोललेलं नाही आहे आपल्याला. एका प्रश्नाच्या एकाच टॉपिकवर इथं बोलायचं होतं. आणि व्याख्यान पद्धतीमध्ये ती शिक्षक केंद्रीय, विद्यार्थी त्याचा सहभागाला मर्यादा येतात. ठीक आहे. म्हणून जवळचं उत्तर काय असणार आहे, चर्चा पद्धती हेच उत्तर निवडायचं आहे. त्यानंतर हा गुणात्मक वर्णनात्मक संशोधन अभिकल्प आहे. आता तत्वमीमांसा, चरित्र, ज्ञानमीमांसा, विचारधारा. आता आपल्याला माहिती आहे की गुणात्मक संशोधनामध्ये एखादी व्यक्ती, समूह, समाज, घटना इत्यादीबाबत वास्तविक तथ्य शोधलं जातं. मानवी वर्तन, भावभावना, संस्कृती यासंबंधी संशोधन गुणात्मक संशोधनाद्वारे केलं जातं. म्हणजे तुम्हाला जर गुणात्मक संशोधनाची व्याख्या जरी माहीत असते, ठीक आहे, तर लगेच आपल्याला कळतं की चरित्र जे आहे हे गुणात्मक वर्णनात्मक संशोधनाचा अभिकल्प ठरणार आहे. यामध्ये चांगल्या नमुन्याचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य काय आहे? चांगल्या नमुन्याचे तर आता आपल्याला माहिती आहे की चांगला नमुना, त्याला आपण सॅम्पल म्हणतो ना, सॅम्पलिंग. गुड सॅम्पलिंगचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे? त्याचा लहान आकार असायला पाहिजे का? नाही ना. लहान किंवा मोठा नको, पर्याप्त पाहिजे. लहान असलं म्हणजेच गुणवैशिष्ट्य नाही, पर्याप्त पाहिजे. प्रातिनिधिकता, यस, प्रातिनिधिकता पाहिजे. आता जनसंख्येच्या सर्व वैशिष्ट्याचं जे काही प्रतिनिधित्व आहे करेल अशा स्वरूपाचा नमुना आपण निवडला पाहिजे. आलं लक्षामध्ये? आपण म्हणतो ना सॅम्पल कसं निवडतो आपण, त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटी पाहून सॅम्पल निवडतो ना. म्हणून प्रातिनिधिकता हा त्याच्यामध्ये गुणधर्म आहे किंवा प्रातिनिधिकता हा गुड सॅम्पलचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच आपण त्याची निवड करतो. संपर्क सुलभता इझी आहे म्हणून आपण रिसर्चमध्ये तो नमुना निवडू का? नाही बरोबर वाटत. अध्ययन सुलभता, अभ्यासाला सोपं आहे म्हणून निवड करू का? नाही, त्यानं संशोधन म्हणजे योग्य ठरणार नाही. ठीक आहे. प्रातिनिधिकता हे चांगल्या नमुन्याचं वैशिष्ट्य आहे. अजूनही वैशिष्ट्य सांगता येईल, जसं स्वातंत्र्यता, विश्वसनीयता, लवचिकता, पूर्वग्रहापासून मुक्त पाहिजे, ते संशोधन उद्दिष्टाशी निगडीत पाहिजे. हे सर्व काय आहे? चांगल्या नमुन्याची वैशिष्ट्ये आहेत. परंतु इथं एकच दिले ते म्हणजे बी. हे संशोधनाच्या नीतिशास्त्राचे तत्व नाही म्हणतो तो. संशोधनाच्या नीतिशास्त्राचे तत्व नाही.
सहभागी व्यक्तीस निष्कर्षाची माहिती देणे, हे तर आहे, कारण ज्यावेळेस सहभाग आहे रिसर्चमध्ये त्यांना, तर आपण त्यांना निष्कर्ष सांगतो तर ते योग्यच आहे. सहभागी व्यक्तीची माहिती सार्वजनिकपणे प्रकाशित करणे, हे तत्व नाही. इथिक्सला हे काही इथिक्सच्या बाबतीत बरोबर नाही, कारण ते चुकीचं आहे. त्याची वैयक्तिक माहिती असल्यानं संबंधित व्यक्तीला त्रास होऊ शकतो, म्हणून त्याची माहिती आपण सार्वजनिकपणे प्रकाशित करत नाही आहेत. सहभागी व्यक्तीची संमती घेणे गरजेचं आहे. सहभागी व्यक्तीचा आदर ठेवणं गरजेचं आहे रिसर्चमध्ये. म्हणजे ए, सी आणि डी हे नीतिशास्त्राचे तत्व आहेत असं म्हणता येईल. कोणतं तत्व नाही? बी तत्व नाही. म्हणून पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एक किंवा त्यापेक्षा जास्त चल घटकांचे नियंत्रण करून केलेले संशोधन हे डॅश डॅश संशोधन आहे. एक किंवा त्यापेक्षा जास्त चल घटकांचे नियंत्रण करून केलेले संशोधन हे प्रायोगिक संशोधन आहे. एक्सपेरिमेंटल रिसर्च आहे ते. ठीक आहे. शुद्ध संशोधन हे नवीन ज्ञान देतं. फंडामेंटल रिसर्च म्हणतो आपण त्याला. सिद्धांत निर्माण केले जातात. ठीक आहे. हे मूल्यांकन संशोधन त्याच्यामध्ये येणार नाही. आणि प्रायोगिक संशोधन आपल्याला माहिती आहे की ते समस्याचं कारण शोधलं जातं, त्याचं उपयोजना, त्याच्यावर उपयोजन, त्याचबरोबर उपयोजना आपल्याला सांगितल्या जातात. इथं मात्र उत्तर आहे प्रायोगिक संशोधन. त्यानंतर संबंधित साहित्याचा आणि संशोधनाचा आढावा संशोधनाच्या डॅश डॅशची निवड करण्यासाठी उपयुक्त ठरतो. संबंधित साहित्याचा आणि संशोधनाचा आढावा ची निवड करण्यासाठी उपयुक्त ठरतो. रिव्ह्यू जे लिटरेचर आहे ना, तर त्याचा उपयोग कशासाठी होतो असा सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. मर्यादा, संशोधन, समस्या, शिफारशी आणि निष्कर्ष. तर संशोधन समस्या निवडण्यासाठी होईल ना त्याचा उपयोग. आता आपल्याला माहिती आहे की निवडलेल्या संशोधन विषयाशी संबंधित साहित्य व संशोधन याचे चिकित्सक वाचन, टिप्पण करणे, माहिती संकलन करणे याचा उपयोग होतो त्याच्यासाठी. ठीक आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय, तर संशोधन साहित्य जे आहे या अगोदर जे रिसर्च झालेले आहेत, थेसिस आहेत, त्याचा उपयोग आपल्याला संशोधन समस्येसाठी होणार आहे. त्याचबरोबर उद्दिष्ट निश्चितीसाठी होणार आहे. परिकल्पना, चले, जनसंख्या व नमुना निवड, संशोधन पद्धती, संशोधनाची साधने यासाठी होईल. याच्यामध्ये दिलेल्यापैकी काय, तर संशोधन समस्येसाठी होईल. पॅराग्राफवर आधारित प्रश्न आहेत. ऑलरेडी तुमच्याकडे PDF आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा, प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे बी, प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे सी, प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे ए, प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे डी, प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे बी, प्रश्न क्रमांक 16 कम्युनिकेशनच्या संदर्भानं आहे. तर प्रश्न आहे, पुढील संज्ञापन तंत्रज्ञानाच्या शोधाचा योग्य क्रम लावा. आता तुम्हाला माहीत पाहिजे की कोणता शोध कधी लागलेला आहे. ग्रामोफोन 1876लाच एडिसननं बनवण्याचा प्रयत्न केला, पण प्रॉपर बनवला इमाईल बेनियरनं 1887ला. त्यानंतर टेलिग्राफ त्याच्या अगोदर म्हणजे 1837लाच टेलिग्राफचा शोध लावला होता सॅम्युएल मोर्सेनं. सेमीकंडक्टर नंतर आलं कम्प्युटरमध्ये 1947, ज्यामध्ये वॉल्टर ब्रेटॉन, जॉन बार्डिन, विल्यम शॉकली भरपूर सारे तज्ज्ञ होते 1947च्या आसपास. आणि संज्ञापन उपग्रह, आता जगात पहिला उपग्रह कोणी पाठवला, रशियाने पाठवला 1957ला. परंतु खरं त्याचा कम्युनिकेशनचा यूज व्हायला सुरुवात झाली 1962च्या अमेरिकेचा जो अमेरिकेनं जो टेलस्टार उपग्रह पाठवला तिथून सुरुवात झाली. म्हणजे 1957 असो किंवा 1962 असो, हे सर्वात शेवटी येईल. म्हणजे 4 सर्वात शेवटी आहेत, 3 ठिकाणी आहेत. म्हणजे 1 नंबरला काय येईल, तर मग 37 म्हणजे टेलिग्राफ, म्हणजे 2 1 नंबरला येईल. मग अशा ठिकाणी 2 ठिकाणी आणि 4 शेवटी.
त्याच्यानंतर मग बघा 1 नंबरला ह्या दुसरा पर्याय येईल, 2 नंबरला पहिला येईल, म्हणजे सीच उत्तर आहे. या पद्धतीनं लावा. हे बघा तुम्ही एकदा इथं लिहून देतो. 1887, 1837 हा 1 नंबरवाला, हा 2 वाला, हा 3 वाला, 1947 आणि 1957 रशियाचा संदर्भ आणि अमेरिकेचा संदर्भ 1962. हे संदेशवहनाचे तत्व नाही म्हटलं या. पर्याप्त पाहिजे ना मेसेज. संदेशवहन पर्याप्तता गरजेची आहे, सौजन्य गरजेचं आहे. ठीक आहे. कामाचं समाधान, याच्यात काय वर्क्स ऑफ सॅटिस्फिकेशन हे तत्व नाही आहे. सुसंगतपणा आहे. पर्याय वाचले याच्यावर तर चर्चा करण्याची गरज नाही की आपल्याला वाटतं की पर्याप्त पाहिजे, सौजन्य आहे, सुसंगतपणा आहे. कामाचे समाधान त्यामध्ये येणारच नाही, म्हणून तीच उत्तर आहे. प्रेषकाने पाठविलेली माहिती ग्राहकापर्यंत पोहोचली आणि ग्राहकाने संदेशाचा अर्थ समजून घेऊन प्रेक्षकाकडे प्रतिक्रिया पाठवली. यास काय म्हणता येईल? तर याला म्हणतो आपण फीडबॅक. प्रतिक्रिया पाठवली ना डायरेक्ट, तर याला म्हणतो आपण फीडबॅक. ठीक आहे. कोडिंग कशाला म्हणू आपण? कोडिंग काय? प्रेक्षकाशी संबंधित आहे. त्याच्या मनातील भावना, आशय, मते, विचार निश्चित ज्यावेळेस होतात आणि त्यावेळेस ठरवतो कम्युनिकेशन करण्याचं, तर त्याला एका विशिष्ट लँग्वेजमध्ये काय करतो, तो कोडिंग करतो. आणि डिकोडिंग म्हणजे काय? प्रेक्षकाने पाठविलेल्या संदेशाचं ग्राहकाने अर्थपूर्ण माहितीमध्ये रूपांतरण करणं. म्हणजे बघा, सेंडरच्या मनामध्ये ज्या भावना आल्या त्या भाषेमध्ये रूपांतरित करणं त्याला कोडिंग म्हणतात. आणि ग्राहकानं जो मेसेज सेंडरनं पाठवलेला आहे त्याला समजून घेणं आणि परत त्याला त्याच्या भाषेमध्ये रूपांतरित करणं याला डिकोडिंग म्हणतात. माध्यम आपल्याला माहिती आहे की जे कम्युनिकेशनसाठी म्हणजे प्रेक्षकाच्या संदेश ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी साधन आहे. जसं आपल्यामध्ये यूट्यूब हे माध्यम आहे. आलं लक्षात? इथं मात्र याला आपण ही व्याख्या प्रत्याभरणाची आहे. पर्याय सी. संज्ञापन हे अधिक प्रभावी डॅश डॅश होते. प्रतिक्रियेमुळं, अनेक माध्यमांच्या वापरामुळं, आंतरक्रियेमुळं, महाग संदेश पाठवण्याच्या माध्यमामुळं. आता इथं पर्याय फसवेत बघा. संज्ञापन अधिक प्रभावी, कम्युनिकेशन इफेक्टिव्ह का होईल बरं? प्रतिक्रिया दिल्यानं होईल का? प्रतिक्रिया तुम्हाला सकारात्मक येतील असं काही निश्चित असतं का? नाही. अनेक साधनाचा वापर केला म्हणजेच इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होतं का? असंही म्हणता येणार नाही. मात्र जर तुमच्यामध्ये म्हणजे सेंडर आणि रिसिव्हरमध्ये जर इंटरॅक्शन जर व्यवस्थित होतं, आंतरक्रिया जर व्यवस्थित होतीये, तर म्हणू शकतो आपण की कम्युनिकेशन हे आंतरक्रियेमुळे इफेक्टिव्ह होतं. महाग संदेश पाठवण्याच्या माध्यमामुळं असं म्हणता येत नाही. फसवा पर्याय म्हणजे पर्याय सी हेच योग्य आहे. ठीक आहे. तर आपण पुढे कंटिन्यू प्रश्न करूया. तत्पूर्वी आपण या वर्षीसाठी 12 पेपर घेतले होते. 12 PDF पेपर टेस्ट सिरीज म्हणून घेतली होती आपण. ठीक आहे. ती आपली कंप्लीट झाली, पण परीक्षा पुढे 1-1.5 महिना लांबल्यामुळं आपण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून हे पेपर घेत आहोत. म्हणजे जवळपास आपण 13वा पेपर घेतला, त्याचबरोबर हा 14वा पेपर आपण घेत आहोत. आणि जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण अजून 1 पेपर घेण्याचा प्रयत्न करू किंवा 2ही पेपर आपण घेऊ शकतो, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्याचा फायदा होईल. हे 13वा 14वा पेपरही तुम्हाला मिळून जाईल. तो या 12 पेपरच्या फीसमध्येच तुम्हाला मिळून जाणार आहे. तर 15 जूनला जी एक्झाम होणार आहे, पेपर क्रमांक 1साठी आपण टेस्ट सिरीज घेत आहोत. 12 PDF पेपर लगेच तुम्हाला मिळतील व्हॉट्सअपला. त्यासाठी तुम्हाला 450 रुपये फीस पाठवायची आहे. यामध्ये तुम्हाला 12 PDF पेपर, 12 आन्सर की आणि 12 विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करा. फोनपे गुगल पे नेहमी लोयासिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवा. तुम्हाला जे आपण फीससहित घेतले होते 12 पेपर, ते 12 PDF पेपर, आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ, त्याचबरोबर
13वा पेपरही तुम्हाला याच फीसमध्ये मिळेल आणि 14वा म्हणजे आजचा जो पेपर आहे तो सुद्धा PDF तुम्हाला याच फीसमध्ये मिळून जाणार आहे. आणि अजूनसुद्धा आपण 1 किंवा 2 पेपर घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गात शिक्षक 2 विद्यार्थ्यांना एक मार्गी व्याख्यान पद्धतीने शिकवितात. इथे शिक्षक कोणत्या प्रकारच्या संप्रेषणाचा उपयोग करतात? काय म्हणते बघा, वर्गात शिक्षक 2 विद्यार्थ्यांना एक मार्गी व्याख्यान पद्धतीने शिकवितात. तर इथं शिक्षक व्यक्ती समूह यामधील संप्रेषण, तर यस, कारण शिक्षक म्हणून त्याला व्यक्ती म्हणा आणि जे विद्यार्थी बसलेत त्याला व्यक्ती समूह म्हणता येईल, म्हणजे पर्याय येच बरोबर आहे. कारण व्यक्ती म्हणल्यावर 2 व्यक्तीचा संदर्भ येतो. समूहांतर्गत संप्रेषण म्हणल्यावर विविध माध्यमाद्वारे, जसं आपण यूट्यूबवरलं किंवा रेडिओ किंवा वृत्तपत्र किंवा सोशल मीडिया. आणि अर्थपूर्ण शाब्दिक संप्रेषण इथे त्याचा या इथे संख्येचा संदर्भच नाही ना, इथं संख्या दिली डायरेक्ट 1 शिक्षक आणि 2 विद्यार्थी, म्हणून पर्याय 1 हेच आपलं उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे संख्यांचा 2, 3, 5, 6, 8, 9, 11, 12 या संख्यांमधून आपल्याला बेरीज 21 असलेल्या 4 संख्या निवडायच्या आहेत. तर अशा 4 संख्यांच्या संचाचा घटक असलेली सगळ्यात मोठी संख्या काढा. ओके, म्हणजे आता बेरीज 21 आली पाहिजे आणि 4 संख्या निवडायच्या. मग आपण सुरुवातीपासून ट्राय करूयात. बघा, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 11 21. बघा, 2 + 3 + 5 + 11 किती झाले? 21. संख्या 4 आहेत. 21 बेरीज आली. सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 11. ओके, ठीक आहे. आणखीन शक्यता आहे काही? बघा, 2 आणि 3 नाही. आता 2 आणि 5 घेऊ. बरं, 2 + 5, 2 आणि 5 किती झाले? 7. 7 आणि 6, 7 आणि 6 किती झाले? 2 आणि 5 7, 7 आणि 6 13. 13 आणि आपल्याला आता 21 व्हायला किती पाहिजे? अजून 8 पाहिजे. 8 21. ओके, बघा 4 संख्या झाल्यात. 21 बेरीज आली. यातली मोठी संख्या कोणती आहे? 8. ओके, आणखीन काही बनतं आहे का? 8 आणि 11, 11 आणि 12, 12 12, 12 आणि 8 20, 20 नाही होतं. 12 आणि 6 18, 18, 18 आणि 3 21 होतं आहे. 12 आणि 6 18, 18 आणि 3 21, पण संख्या 3च झाल्या. ना, आपल्याला 4 संख्या पाहिजे, म्हणजे 2च गट तयार होतात. ओके, ठीक आहे. या 2 गटात पुढचा प्रश्न काय आता? तर 4 संख्याचा घटक असली सगळ्यात मोठी संख्या काढा. या गटातली सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 8. आणि या गटातली सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 11. आपल्या सगळ्यात मोठी संख्या काढायची. इथे 8 जरी पर्याय आहे, पण 8पेक्षा मोठी संख्या उपलब्ध आहे ना, कोणती? 11. म्हणजे उत्तर काय झालं? 11. ऑप्शन नंबर डी. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात. दीपकने 1200 रुपये प्रति क्विंटल दराने विशिष्ट प्रमाणात तांदूळ खरेदी केले. त्यापैकी 20% तांदूळ खराब झाला होता. तांदळाचे प्रमाण कायम राखण्यासाठी त्याने भेसळ केली. ठीक आहे. 10% नफा कमवण्यासाठी त्याने तो तांदूळ किती किमतीला विकला पाहिजे? स्टेप बाय स्टेप जाऊया. 1200 रुपये प्रति क्विंटल. क्विंटल म्हणजे किती? 100 किलो. 100 किलो घेतले. केवढ्यात? 1200 रुपयात. 2 झिरो कटले, 2 झिरो कटले, म्हणजे 1 किलो किती रुपयाला भेटला? 12 रुपये पर kg. ओके, 12 रुपये पर kg मिळाला आपल्याला. इथं रुपये पाहिजे. ठीक आहे. आता त्याने भेसळ केल्यामुळे तांदूळ पुन्हा किती झाले? 100च किलो झाले. जरी 20% खराब निघाला तर भेसळ केली. आता म्हणणं आहे 10% नफा कमवायचा आहे. मग आता पहिले 1200चे 10% काढा. 1200 गुणिले 10/100. 0 काढला, 0 काढला, 0 काढला, 0 काढला, 120 रुपये. मग 1200मध्ये 120 रुपये मिळवा. 120 रुपये मिळवले. 0ला 0, 2ला 2, 2 आणि 1 3, म्हणजे 1320 रुपये. ओके, 1320 रुपये कितीला? 100 किलोला. म्हणजे 2 शून्य म्हणून 2.1 आणि 2, 13 रुपये 20 पैसे प्रति किलो विकावा लागेल. ऑप्शन नंबर बी. ओके, आता परत एकदा काळजीपूर्वक समजून घ्या आपण काय केलं आहे.
आपण पहिले 1 किलोचा भाव काढला. 1 किलोचा भाव काय भेटला? 12 रुपये किलो. आता त्यांचं म्हणे 10% नफा कमवायचा. किती रुपये किलो विकावं लागेल? मग 10% काढले आपण 1200चे, ते किती आले? 120 रुपये त्याला शिल्लक कमवायचे. मग आपण काय केलं? 1320 रुपयाचा भागेला 100. मग जर 2 पॉईंट दिले, 2 शून्य कटले, 2 पॉईंट दिले, तर 13 रुपये 20 पैसे म्हणजे 1 किलो जर त्यानं 13 रुपये 20 पैशानं विकला दीपकने तर रुपये किलो, तर त्याला 10% फायदा होईल. ऑप्शन नंबर बी. पुढचा प्रश्न आहे आपला, जर पी आणि क्यू ची सरासरी 20 आहे. ओके, पी आणि क्यू यांची सरासरी काय आहे? पी आणि क्यू यांची सरासरी आहे 20. ओके, क्यू आणि वाय ची सरासरी आहे 25. ठीक आहे. आणि पी वाय क्यू आणि वाय इथं बेरीज नाही हां, आपलं कॉमा द्यावं लागेल. कॉमा ची सरासरी आहे 23. मग आता यांची बेरीज किती होईल? तर हे 2 आहे म्हणून गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 3. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला सरळ सरळ तुम्हाला मी एक सोडून दाखवतो की पी आणि क्यू ची सरासरी 20 आहे. याचा अर्थ सरासरी म्हणजे त्यांच्या छेदात 2 आहे म्हणून गुणेला 2 बरोबर 40. मग असं केलं तर आता आपल्याला पी आणि क्यू ची व्हॅल्यू माहिती आहे 40 आणि पी क्यू वाय ची किती आहे 23. मग 23 त्रिक किती? 69. 23 त्रिक किती होईल? 69. मग आता यानुसार आपण पी ची व्हॅल्यू काढू शकतो ना, बरोबर आहे. मग चला आता इथं थोडंसं लिहिता येत नाही आहे म्हणून आपण काय केलं, उदाहरण मोठं असल्यामुळे तुम्हाला DTP करून दिलं आहे. बघा, संख्या सरासरी बेरीज पी वाय क्यू 40, क्यू वाय 50 आणि पी वाय क्यू 69. मग पी बरोबर पी क्यू वाय वजा क्यू वाय, तर पी मिळाला 19, वाय मिळाला 29, बरोबर. आता काय म्हटले? पी आणि वायची सरासरी. मग पी आणि वायची सरासरी म्हणजे काय? 19 + 29 भागेला 2 बरोबर 24. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पाल सदृश्य प्राण्याची मापने पुढील प्रमाणे दिली आहेत. त्याच्या डोक्याची लांबी 7 सेमी, डोके व शेपूट दरम्यानच्या शरीराची लांबी डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजे इतकी आहे. शेपटीची लांबी डोके आणि डोके व शेपूट यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्मे आहे. ओके, त्यांच्या बेरजे इतकी पाल्याची एकूण लांबी दर्शवणारा पर्याय निवडा. आता दिलेली माहिती पहिले लिहून घ्या व्यवस्थित, काय काय आहे. तर काय म्हणले ते आपल्याला की डोक्याची लांबी 7 cm, डोके 7 cm, बरोबर. नंतर काय दिलं? शेपटीची लांबी काय आहे? बघा, डोके व शेपटीची लांबी, शेपटीची लांबी डोके आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या भागाची आहे. म्हणजे आपलं काय करावं लागेल? डोके प्लस लांबीच्या निम्मे ना, शरीर छेदात 2 अर्धी म्हणून. आलं लक्षात? मग आता काय करता येईल आपल्याला? स्टेप बाय स्टेप मांडणी करावी लागेल. चला बघा, इकडे पहा. शेपटी बरोबर डोके प्लस शरीर भागेला 2. मग आपण शेपटी जर घेतली x, ओके, मग 7 + 7 1 छेदात 2. मग आपल्या x ची व्हॅल्यू किती मिळाली? 21. बघा, ही मान 7 cm, शेपटी x आणि शरीर एवढं किती? 7 + x. मग डोके मिळालं 7, शेपटी झाली 21, शरीर 7 + 21 28, एकूण 7 + 21 + 28 बरोबर 56. ऑप्शन नंबर सी. आता तुम्हाला थोडंसं गडबड झाल्यासारखं वाटू शकतं. शांततेत एकतरी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या व स्वतः त्या नोंद करा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप लक्षात येईल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खाली संख्याच्या 2 ओळी दिल्या आहेत. खाली दिलेल्या नियमांच्या आधारे त्या खालील प्रत्येक ओळीचे मूल्य काढून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहे. संख्यांचा हिशोब डावीकडून उजवीकडे करावायचा आहे. डावीकडून उजवीकडे म्हणजे इकडून इकडे जायचं आहे. नियम:
जर विषम संख्येनंतर 2 अंकी समसंख्या असेल तर त्या दोन्हींची बेरीज करावी. ठीक आहे. काय म्हटले? जर विषम संख्येनंतर 2 अंकी समसंख्या, बरं आपण पाहू. विषम संख्या आहे 13, विषम संख्या आहे 17, त्यानंतर काय 11, त्यानंतर 13, म्हणजे नियम बसत नाही. आणि काय म्हणले 2 अंकी समसंख्या पाहिजे ना. मग आता आपलं काय करावं लागेल? 13 नंतर काय 12 आहे ना. चला म्हणजे आता आणखीन पुढे जायचं आहे. जर विषम संख्येनंतर 2 अंकी विषम संख्या असेल तर दुसरी संख्या पहिल्या संख्येमधून वजा करावी. ओके. म्हणजे 13तून काय करायचे? 11 वजा करायचे. 13तून 11 वजा केल्यावर काय येईल? 2. बरोबर. नंतर काय करायचं? 17तून 13 वजा करायचे. किती आलं? 4. ठीक आहे. पुढे जर समसंख्येपाठोपाठ एखाद्या संख्येचा एक पूर्ण वर्ग असेल तर दुसऱ्या क्रमांकाचा पहिल्या संख्येने भागावे. ओके. दुसऱ्या क्रमांकाला पहिल्या संख्येने भागावे. म्हणजे बघा 4 ही वर्ग संख्या आहे. मग आता या 4ला ह्या 2 भागायचं. मग इथं जर भागाकार केलात काय येईल? 4 भागिले 2 2. म्हणजे आता ह्या पहिल्या संख्येचं आपल्याला पहिल्या तिघांचं मूल्य मिळालं 2. पुढे पहा. जर समसंख्येनंतर म्हणजे ही समसंख्या 2 अंकी समसंख्या आली, ही 2 अंकी समसंख्या आली तर पहिल्या संख्येने दुसऱ्या संख्येला गुणावे. ओके. म्हणजे 12 गुणिले 4 12 चोक 48. ह्या दुसऱ्याचं व्हॅल्यू आपल्याला मिळालं 48. ठीक आहे. जर पहिल्या संख्येच्या मूल्याने दुसऱ्या संख्येच्या मूल्याला गुणले, ओके, मग ठीक आहे गुणाकार करू, तर त्या संख्येचे मूल्य काय असेल? म्हणजे या 2 गुणिले जर 48 केलं तर 8 2 16 6 हाताला 1 4 2 8 9 96. म्हणजे उत्तर मिळालं पर्याय क्रमांक बी. तुम्ही म्हणणार सर हे थोडंसं फास्ट झालं, लक्षात येत नाही आहे. काही अडचण नाही, आपण सुविधा केली आहे तशी. हे बघा नियम वापरले. 13 वजा 11 बरोबर 2, 17 वजा 13 बरोबर 4, 4 भागिले 2 बरोबर 2, 4 गुणिले 12 बरोबर 48. पहिल्या संख्याचे मूल्य 2, दुसऱ्या संख्याचे मूल्य 48, 48 दुनी 96. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. उंचीची तुलना करायची आहे. यामध्ये जशी माहिती दिली त्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करूया. संतोष सुरेशपेक्षा उंच पण सतीशपेक्षा ठेंगू आहे. म्हणजे सतीशपेक्षा ठेंगू आहे म्हणजे सतीश हा संतोषपेक्षा उंच आहे असं आपण समजू. संतोष सुरेशपेक्षा उंच आहे पण सतीशपेक्षा ठेंगू आहे. कोण? संतोष. बरोबर. आता संतोष हा आपण खाली लिहू ठेंगू असल्यामुळे सतीशपेक्षा, आणि सुरेशपेक्षा उंच लिहू म्हणजे सुरेश आपण काय करू इथं लिहू. ठीक आहे. सुरेश. पुढे काय माहिती आली बघा. रमेश शरदपेक्षा उंच पण गोपालपेक्षा ठेंगू आहे. आता या तिघाचं कोरिलेशन वरच्या तिघासोबत दिलं नाही. पुढे जाऊया. ठीक आहे बघा. हे बघा रमेश शरदपेक्षा उंच पण गोपालपेक्षा ठेंगू आहे. पण यांच्यासोबत रिलेशन नाही आलं त्याशिवाय आपल्याला त्याची मांडणी करता येणार नाही. पण परत काय म्हणते बघा. दिनेश सुरेशपेक्षा ठेंगू आहे. इथं आला दिनेश. दिनेश सुरेशपेक्षा ठेंगू आहे पण गोपालपेक्षा उंच आहे. गोपालपेक्षा उंच आहे. कोण? दिनेश. म्हणजे गोपाल त्याच्या खाली येईल. ठीक आहे. त्यानंतर आता परत या वाक्याकडे जा. कोणत्या? रमेश शरदपेक्षा उंच पण गोपालपेक्षा ठेंगू आहे. शरदपेक्षा उंच पण गोपालपेक्षा ठेंगू आहे. कोण? रमेश. म्हणजे गोपालच्या खाली येईल रमेश. हे बघा रमेश शरदपेक्षा उंच आहे म्हणजे त्याच्या खाली येईल शरद. पण गोपालपेक्षा ठेंगू आहे. झालं आपलं कन्फर्मेशन. रमेश गोपालपेक्षा ठेंगू झाला पण शरदपेक्षा उंच झाला रमेश. तर आता ते म्हणतायत या 7 मुलांमध्ये सर्वात उंच सतीश आहे
या 7 मुलामध्ये बरोबर आहे ना, हे काय सर्वात उंच आला ना सतीश, पहिलं विधान बरोबर आहे. या 7 मुलामध्ये सर्वात ठेंगू शरद आहे, बरोबर आहे, सर्वात ठेंगू शरद आहे, हे बी बरोबर आहे. या 7 मुलामध्ये उंचीच्या क्रमाने मधोमध दिनेश येईल, वरून 3 जणे आणि खालून 3 जणे म्हणजे मधोमध दिनेश आहे, म्हणजे सी पण बरोबर आहे. म्हणजे सर्व विधाने योग्य आहेत, म्हणजे इथं डीची आपण निवड करायची आहे. त्यानंतर वेनाकृती, फळे, टोमॅटो, अंजीर या शब्दसमूहासाठी वेनाकृती ठरवायची. आता यामध्ये बघा, टोमॅटो हा भाजीपाला झाला, म्हणजे ठीक आहे, व्हेजिटेबल झालं ते. आणि अंजीर आणि फळे, तर फळेवरून येतील असं फळे, आणि आतमध्ये कोण येईल, अंजीर येईल, आणि बाहेर टोमॅटो राहील. म्हणजे पर्यायी मध्ये जी आकृती दिली का ते आपलं हा शब्दसमूह क्लिअर कट सांगते. कारण हे तिघं स्वतंत्र नाहीत किंवा दोघा हा एका वर्तुळाचा भाग येणार नाही, कारण याच्यामध्ये टोमॅटो वेगळा आहे, टोमॅटो फळ नाही आहे, मात्र अंजीर हे फळ आहे, म्हणून फळाच्या वर्तुळामध्ये अंजीर, म्हणजे ही अशीच आकृती, म्हणजे पर्यायी एकवालीच आकृती करेक्ट येणार आहे. त्यानंतर तर्क व अनुमाने, जशी माहिती दिली आहे तशी आपण विधानावरून आकृती काढायची असते आणि मग निष्कर्ष तुम्हाला चेक करायचे असतात. तर पहिला विधान काय म्हणते बघा, एकही फ्रॉक पॅन्ट नाही. ठीक आहे, काय म्हणतात ते नाही म्हणायला लागलेत ना विधानामध्येच, एकही फ्रॉक पॅन्ट नाही, म्हणून आपण मग हे पॅन्टवाला वर्तुळ स्वतंत्र काढू, पॅन्ट नाही. त्यानंतर काही जॅकेट्स पॅन्ट आहेत, काही जॅकेट्स मात्र पॅन्ट आहेत, आपण याला म्हणू जॅकेट्स. पण जॅकेट्सचं वर्तुळ काढताना आपल्याला लक्षात येतं की हा जॅकेट्सवाला वर्तुळ फ्रॉकवाल्याला छेदू शकतो, म्हणून 2 आकृत्या काढता येईल. जसं परत एकदा विधान वाचूया. पहिलं, एकही फ्रॉक पॅन्ट नाही, जसं आपण इथं त्या पद्धतीनं आकृती काढण्याचा प्रयत्न करूया. बघा, एकही फ्रॉक पॅन्ट नाही, तर आणि काही जॅकेट्स पॅन्ट्स आहेत. ठीक आहे ना, काही जॅकेट्स पॅन्ट्स आहेत, आणि याला म्हणू आपण मधल्याला म्हणू आपण जॅकेट्स. आता इथं आपल्याला या दोन्ही ठिकाणी निष्कर्ष चेक करायचे आहेत. ठीक आहे, पहिला निष्कर्ष, एकही पॅन्ट फ्रॉक नाही. बघा, फ्रॉक आणि पॅन्ट चिकटलेले आहेत का पहिल्या आकृतीमध्ये, नाही, म्हणजे बरोबर आहे. आणि हे फ्रॉक आणि पॅन्ट इथं पण नाही आहेत, म्हणजे पहिला निष्कर्ष आपला बरोबर असणार आहे. दुसरा बघा, काही जॅकेट्स फ्रॉक आहेत. बघा, हे जॅकेट्स आणि हे फ्रॉक कुठं आहेत का एकमेकाला छेदलेत का, नाही, म्हणजे पहिलं रॉंग आहे. मात्र हे जॅकेट्स आणि फ्रॉक इथं छेदलेत, म्हणजे इथं बरोबर यायला आहे, पण इथे रॉंग यायला लागलं. सर्व जॅकेट्स फ्रॉक आहेत, एकात एक वर्तुळ कुठंच नाही, म्हणजे तिन्ही ठिकाणी हे दोन्ही ठिकाणी चुकी आहे, सर्व नाहीच इथं होऊ शकत नाही. पण दुसरं बी चुकीचंच ठरलं, कारण दुसरं पहिल्या आकृतीनुसार चुकीचं ठरलं. आपल्याला माहिती आहे की 2 आकृत्या काढल्यानंतर सर्व ठिकाणी ते बरोबर पाहिजे, म्हणजे दोन्ही ठिकाणी फक्त एकच निष्कर्ष बरोबर येतो, ते म्हणजे निष्कर्ष पहिला. म्हणजे उत्तर काय घ्यायचं, म्हणजे केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे. क्रमानं लावायचे तर या तार्किक क्रमानं, खांदा, कोपर, मनगट, कर्तल, फिंगर. तर काय लॉजिक आहे त्याच्यामध्ये, खांदा नाही, वरून खाली नाही आहे, बोटाकडून लावूया, म्हणजे बोटवाला हा 5वाला नंबर 1ला येईल, आपल्याला क्लिअर कट लक्षात येईल. नंतर आपला तळवा, कर्तल म्हणजे पाल म्हणजे तळवा ना, म्हणजे बोटाच्या नंतर तो हाताचा तळवा, म्हणजे 4वाला 2 नंबरला येईल, 5वाला 1 नंबर, 4वाला 2 नंबर, 3वाला पर्याय 3लाच येईल, 2वाला 4ला येईल, आणि 1वाला 5ला येईल नंबरला. मग एक शेवटी
आणि 5 1 नंबरला, 1 शेवटी आणि 5 1 नंबरला, असं पर्याय 1 मध्येच आहे. प्रश्न पाहूयात. खालील गटात दिसून येणारा नियम निवडा. 105, 126, 149, 174, 201. पर्याय थोडेसे वेगळे दिलेत. क्रमवार संख्यांच्या वर्गात 6 मिळवून क्रमवार विषम वर्गांच्या वर्गात अनुक्रमे 4, 5, 6, 7, 8 मिळून क्रमवार संख्यांच्या वर्गात अनुक्रमे 9, 8, 7, 6, 5 मिळून क्रमवार संख्यांच्या वर्गात 5 मिळून. म्हणजे एवढं तर इथे आपल्याला एक थोडासा क्ल्यू मिळतो की वर्गावर आधारित ही सिरीज आहे. बघू मग काय दिले तर 105 हा कशाचा वर्ग वाटतोय तर कशाचाच नाही, पण हा जवळपास कशाचा वर्ग आहे का आहे. जर आपण 10चा वर्ग केला तर 10चा वर्ग आहे 100, त्याच्यामध्ये जर 5 मिळवले तर 105. ओके, म्हणजे 6 मिळून हा पर्याय तर थोडासा कट होतोय पहिल्याच्यानुसार, हा पर्याय थोडासा बरोबर वाटतोय. 4 मिळून पण कट होतोय आणि 9 मिळून पण कट होतोय, म्हणजे जवळपास आपलं उत्तर डी तर होतंय. तरी सोडून बघू पुढे. 126 11चा वर्ग आहे 121 प्लस 5 126 बरोबर. 149 12चा वर्ग 144 प्लस 5, 13चा वर्ग 169 प्लस 5, 14चा वर्ग 196 प्लस 5. म्हणजे इथं कोणता नियम आहे तर क्रमवार संख्यांच्या वर्गात 5 मिळून, म्हणजे 10 ते 14चे वर्ग केले. 10चा वर्ग 100, 11चा 121, 12चा 144, 13चा 169, 14चा 196 या सगळ्यांच्या वर्गात जर 5 5 मिळवले तर आपल्याला उत्तर मिळतं पर्याय डी. पुढचा प्रश्न आहे आपला की प्रश्न क्रमांक 31 ते 35 हे पुढे दिलेल्या आलेखावर आधारित आहेत. ओके, दिलेल्या आलेखावरून 5 शहरामध्ये मराठी व हिंदी वृत्तपत्राचा एकूण खप दिला आहे. ठीक आहे, मराठी आहेत ब्लँकनी आणि हिंदी आहेत डॉट डॉटनी. कसं आहे, ए शहरामध्ये किती आहे 7500 आणि हिंदी किती आहे 5500. बी मध्ये मराठी आहे 9000 आणि हिंदी आहे 8500, मध्ये आहे म्हणजे 500. सी शहरामध्ये मराठी आहे 9500 आणि हिंदी आहे 4500. डी शहरामध्ये मराठी आहे 7000, हिंदी आहे 9500 आणि ई शहरामध्ये मराठी आहे 6500 आणि हिंदी आहे 5500. ओके, यावर आधारित काय प्रश्न आहे ते पाहूयात आपण. सर्व शहरांमध्ये मराठी वृत्तपत्र आणि हिंदी वृत्तपत्राचा खप यामधील फरक किती. आपण ते काढून घेतलं, मराठी काय हिंदी काय. एकूण बेरीज झाली, मराठी आहेत 39500, हिंदी आहेत 33500, वजाबाकी आली 6000. पर्याय क्रमांक ई आपलं उत्तर होणार आहे. ओके, चला पुढे पाहूयात आपण. पुढचा प्रश्न यावरच आधारित आहे की काय दिलंय. ये शहरामध्ये मराठी वृत्तपत्रांचा खप हा सर्व शहरांच्या मराठी वृत्तपत्राच्या खपाच्या किती टक्के आहे. एकूण किती आहेत मराठी 39500, या शहरात किती आहे 7500. मग त्रिराशी याला इतके तर याला किती तर 18.98. पर्याय सी. 33 नंबरचा प्रश्न आहे. शहर ए मध्ये हिंदी वृत्तपत्रांचा खप आणि शहर डी मध्ये हिंदी वृत्तपत्रांचा खप यांचे गुणोत्तर किती. आता ये मध्ये किती आहे 5500 आणि डी मध्ये किती आहे म्हणजे 5500. गुणोत्तर काढायचं आहे ना आपल्याला. ओके, आणि डी मध्ये किती आहे डी 9500. 2 शून्य कटले 2 शून्य कटले. 5चा भाग जातोय. 5 1 5, 5 1 5, 11. 11 एकच पर्याय येते पर्याय ये. तरी पण 5 1 5, 9 5 45, 19 5 55. हां, पर्याय क्रमांक ही आपलं उत्तर होणार आहे. पुढं आहे की सर्व शहरामध्ये हिंदी वृत्तपत्राच्या सरासरी खप किती. एकूण किती आहेत 5 शहर आहेत आणि हिंदी वृत्तपत्र एकूण किती आहेत 33500 भागेला 5. 5ने भाग जाणार आहे. ओके, मग आता
जर आपण 5ने भाग दिला तर बघा 5 एक 5, 5 सक 30, खाली राहिले 3, वरून आले 5, 5 7 35, शून्याला 0 शून्याला 0, 6700 पर्याय क्रमांक ये. आणि डी आयचा शेवटचा प्रश्न, शहर बी आणि शहर डी मध्ये मराठी वृत्तपत्रांचा खप. बी आणि डी शहर ACE मधील मराठी वृत्तपत्र खपाच्या किती टक्के आहे? ACE बेरीज करू, बी आणि डी 16,000, ACE 23,500. मग चला त्रिराशी मांडा. त्रिराशी मांडली की 68.08 पर्याय सी आपलं उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी भारतामध्ये कुठले क्षेत्र TRAI नियंत्रित करते, ज्याला आपण ट्राय असं म्हणतो? तर प्रसारण आणि इंटरनेट, टेलिकॉम केबल आणि प्रसारण, केबल आणि TV, टेलिकॉम आणि रेडिओ. तर टेलिकॉम, केबल आणि प्रसारण ट्राय या क्षेत्रावर ट्रायचं नियंत्रण असते, ज्याला आपण ट्रायचा फुल फॉर्म एकदा विचारला होता, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया किंवा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण असं देखील म्हटलं जातं, ज्याची स्थापना 1997ला करण्यात आली होती. त्यानंतर मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हणतात? तर हे जनरली आता आपल्या ईमेलमध्ये असतं बघा, त्याला आपण स्पॅम म्हणतो ना, स्पॅम ईमेल असं म्हणतो आपण. त्यानंतर FTPचं विस्तारित रूप काय आहे? तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ChatGPT बाबत अयोग्य माहिती देणारं विधान शोधायचं आहे. हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन असून काही लोक याला दुसरं गुगल म्हणतात. बरोबर आहे. ChatGPTवर अलीकडं आपल्याला माहिती आहे की खूप मोठी माहिती तुम्हाला सर्च करता येते किंवा माहिती तुम्हाला क्रिएट करता येऊ लागली आहे. ChatGPT हे SpaceX कंपनीनं विकसित केलं आहे. आता हे रॉंग आहे, कारण SpaceX ही जी कंपनी आहे एलॉन मस्कची आहे आणि ChatGPT विकसित केलं आहे OpenAI कंपनीनं. ठीक आहे, म्हणजे डी बरोबर आहे. आणि सॅम आल्टमन हे ChatGPTचे फाउंडर आहेत का? तर हो. मग अयोग्य माहिती देणारं विधान आहे फक्त पर्याय बी, हे अयोग्य माहिती देणारं विधान आहे. ChatGPT OpenAIचं आहे, SpaceXचं नाही. SpaceX कुणाची कंपनी आहे? एलॉन मस्कची कंपनी आहे. एलॉन मस्कनं पण एक AI बनवले, AI टूल्स किंवा बॉट म्हणू त्याला आपण. तर त्याचं पण नाव आपल्याला लक्षात पाहिजे, ते खूप चर्चेत आहे मागच्या एक महिना झाल्यापासून. ग्रोक नावाचं आहे बघा AI. एलॉन मस्कनं बनवलेला जो OpenAI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जे चॅटबॉट आहे तो आहे ग्रोक नावाचा. ग्रोक. माहिती तंत्रज्ञानामध्ये व्यक्तीला माहिती पुरविणे अभिप्रेत असून व्यक्तीत कौशल्य निर्माण करणे अभिप्रेत नाही. कौशल्य निर्माण करणं अभिप्रेत आहे ना, म्हणून पर्यायी बरोबर वाटत नाही. व्यक्तीला माहिती पुरविणे अभिप्रेत नसून व्यक्तीला कौशल्य साध्य करण्यास मदत करणे अभिप्रेत आहे. म्हणजे बी बरोबर वाटतो. माहितीपेक्षा कौशल्य तंत्रज्ञानाचा वापरच माहिती तंत्रज्ञानामध्ये काय की त्याला ते जे काही आहे इन्स्ट्रुमेंट टेक्नॉलॉजीचं ते यूज करता आलं पाहिजे. म्हणजे पर्याय बीच बरोबर असणार आहे. हवेच्या प्रदूषणाची मानवनिर्मित कारणं सांगायची येतं. श्वासोश्वास यानं काही प्रदूषण होत नाही. आण्विक प्रकल्प होतं. औष्णिक प्रकल्प होतं. औष्णिक प्रकल्प म्हणजे दगडी कोळसा आणि नैसर्गिक वायूपासून जी वीज निर्मिती होते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण यामधनं होतं, धूर आणि ती कोळशाची राख. मानवी वसाहती होतं. म्हणजे ब क ड आहेत, त्याच्यामध्ये अ सोडा. ब क ड म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं
इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर अन्न साखळीमध्ये तृतीय पोषण पातळी नेहमी यांनी व्यापलेली असते. उत्पादक, मांसभक्षी, शाकभक्षी आणि विघटक. तर ज्यावेळेस पोषण पातळीचा संदर्भ येतो ना, तर आपल्याला माहिती आहे की प्रथम पोषण पातळीवर जे असतात ना, तर हे असतात उत्पादक, म्हणजे हे प्रथमवर आहे, म्हणजे हे उत्तर नाही आपल्याला विचारले तृतीयवर. उत्पादक असतात प्रथम पोषण पातळीवर. ठीक आहे. त्याच्यानंतर द्वितीय पोषण पातळीवर असतात प्राथमिक भक्षक, ज्याला तुम्ही शाकभक्षी म्हणा. प्राथमिक भक्षक. ठीक आहे. हे असतात द्वितीय पोषण पातळीवर. द्वितीय पोषण पातळी. त्यानंतर तृतीय पोषण पातळी असते, त्यामध्ये असतात मांसभक्षक. मांसभक्षक म्हणजे मांसभक्षक म्हणजे कोण, तर ते द्वितीय भक्षक असतात. मग आता उत्तर काय येईल इथं, अन्न साखळीमध्ये तृतीय पोषण पातळीवर मांसभक्षी असतात. म्हणजे हे येतील प्रथम पोषण पातळीवर, उत्पादक म्हणजे वनस्पती. शाकभक्षी म्हणजे तृणभक्षक येतील द्वितीय पोषण पातळीवर, आणि मांसभक्षी येतील तृतीय पोषण पातळीवर. क्योटो करार संबंधित आहे पाणथळ प्रदेशाचे संवर्धन आणि संरक्षण. रॉंग. त्याच्यासाठी एक स्वतंत्र करार आहे, रामसर करार म्हणून तो प्रसिद्ध आहे 1971चा. ओझोन थराच्या संरक्षण. रॉंग, कारण ओझोनसाठी स्वतंत्र करार आहे मॉन्ट्रियल 1987चा. हानिकारक कचऱ्याची विल्हेवाट. रॉंग, यासाठी एक स्वतंत्र करार आहे बेसल करार 1989. जागतिक उबदारपणा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 1997 मध्ये जपानमधील क्योटो या शहरामध्ये हा करार झाला होता. हवामान बदलाची जी UN परिषद आहे त्या परिषदेमध्ये हा करार करण्यात आला होता. त्यानंतर पर्यावरणाशी संबंधित कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जैवविविधता हॉटस्पॉट घोषित करते, तर ती आहे CI, जिला आपण कन्झर्वेशन इंटरनॅशनल असं म्हणतो. मग WWF काय आहे, तर WWF ही 1961 मध्ये स्थापन झालेली पर्यावरण संवर्धन संशोधनाच्या कामाच्या संदर्भानं एक संस्था आहे. IUCN काय आहे, तर 1948 मध्ये स्थापन झालेली ही एक संस्था आहे जी संकटग्रस्त प्रजातीच्या रेड लिस्ट बनवते. म्हणजे CI जैवविविधता हॉटस्पॉट घोषित करते आणि IUCN ही जे संकटग्रस्त प्राणी आणि वनस्पती आहेत त्यांच्या रेड लिस्ट बनवते. UNEP 1972 मध्ये पर्यावरणविषयक करार आणि संशोधन संस्थाचं सचिवालय म्हणून ही संस्था हा प्रोग्राम किंवा ही संस्था काम करत असते. इथं मात्र पर्याय C हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विघटित न होणाऱ्या जैव कचऱ्याचे प्रमाण, ज्याला आपण नॉन डिग्रेडेबल असं म्हणतो, तर विघटित न होणारा जैव कचरा कमी करण्यासाठी कोणता पर्याय? ज्वलन नाही, कारण तो विघटित होत नाही ना, म्हणून ज्वलन पर्याय नाही त्याला. रचने पण पर्याय नाही. दफन हा एकमेव पर्याय आहे. जसं जो काही मेडिकलमधील कचरा आहे ना, आणि नाही त्याचा पुनर्वापर करता येतो. ठीक आहे. दवाखान्यातील कचऱ्याचा जास्त पुनर्वापर पण करता येत नाही. म्हणजे दफन हा एकमेव पर्याय आहे जो कचरा विघटित होत नाही. त्यानंतर दूरस्थ शिक्षण संस्थेमध्ये
औपचारिक शिक्षण संस्थांच्या तुलनेत मूल्यमापन प्रक्रियेत डॅश डॅश ताठरता असते, लवचिकपणा असतो, पूर्णता व्यक्तिनिष्ठता असते, फारसा फरक नसतो. तर दूरस्थ शिक्षण संस्थेमध्ये औपचारिक शिक्षण संस्थेपेक्षा मूल्यमापन प्रक्रियेमध्ये अधिक लवचिकपणा असतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तुम्ही बघा, मुक्त विद्यापीठातून तुम्ही ज्यावेळेस शिक्षण घेता तर तिथं असं कंपल्सरी नाही आहे की तुम्ही प्रत्येक वेळी त्या वर्गात किंवा त्या टेस्टला किंवा ते जे त्यांनी जे तुम्हाला खाली होमवर्क दिलं आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं आणि वेळेप्रमाणे आपल्याला लवचिकतेप्रमाणे कंप्लीट करू शकता. मात्र ज्या औपचारिक शिक्षण संस्था आहेत, म्हणजे तुम्ही 10वीला येतं, 12वीला येतं, ग्रॅज्युएशनला येतं, तर तुम्हाला ते जे मूल्यमापन आहे ते ताठर स्वरूपाचं असतं. नवीन शैक्षणिक धोरण 2020 बाबत खालीलपैकी अचूक माहिती सांगणारे विधानं कोणती आहेत? तर नवीन शैक्षणिक धोरणाला जुलै 2020 मध्ये मान्यता दिली, बरोबर आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय ठेवले गेले, बरोबर आहे. हे धोरण शैक्षणिक धोरण 2009ची जागा घेईल, रॉंग. हे धोरण 1986च्या धोरणाची जागा घेईल, म्हणजे तिसरा रॉंग आहे. पूर्वीचा आकृतिबंध 10+2 ऐवजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा आकृतिबंध शालेय शिक्षणासाठी 5+3+3+4 असा आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजे 1, 2 आणि 4 बरोबर आहे. 1, 2 आणि 4 कोण सांगतो असं बरोबर? तर 1, 2 आणि 4 असं सांगतो पर्याय सी. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार SBTEचं मुख्य कार्य काय आहे? तर SBTEचं म्हणजे SBTE माहीत जरी असतं तर तुम्ही उत्तर लगेच म्हटले असते की SBTE म्हणजे स्टेट बोर्ड ऑफ टीचर एज्युकेशन. तर शिक्षक शिक्षणाचा विकास करणं. कोणत्या विद्यापीठाने ज्ञानवाणी FM रेडिओ नेटवर्कच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातही शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत? तर ज्ञानवाणी हा FM रेडिओ सुरू केला होता इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ दिल्ली, ज्याला आपण इग्नू असं म्हणतो. इग्नूची स्थापना झाली होती 1985. हे भारतातलं पहिलं राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. हा राष्ट्रीय शब्द महत्त्वाचा आहे. आणि भारतातलं पहिला जो आहे जो डॉक्टर BR आंबेडकर मुक्त विद्यापीठ हैदराबाद, हे भारतातलं पहिलं मुक्त विद्यापीठ आहे, ज्याची स्थापना झाली होती 1982ला. पण पहिलं राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ इग्नू. नंतर इग्नूनं ज्ञानदर्शन TV, तंत्रविषयक एकलव्य TV पण सुरू केल्या होत्या. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रामधलं पहिलं मुक्त विद्यापीठ आहे. ठीक आहे. 1989 पहिलं आणि म्हणजे एकमेव. त्यानंतर वर्धमान महावीर विद्यापीठ कोटा याची स्थापना झाली होती 1987. शेवटचा प्रश्न, वैदिक आणि बौद्ध शिक्षण पद्धतीत खालील संदर्भात फरक आहे? मूल्यमापन पद्धती, अनुशासन, शिक्षणाचा अंतिम ध्येय आणि शिक्षक विद्यार्थी संबंध. तर मूळ फरक आहे शिक्षणाचं अंतिम ध्येय. कारण बौद्धकालीन शिक्षण पद्धतीनुसार शिक्षणाचं अंतिम ध्येय आहे निर्वाण प्राप्ती आणि वैदिककालीन परंपरेनुसार शिक्षणाचं अंतिम ध्येय आत्मबोध, आत्मानुभूती असं आहे. आपण मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करून ही टेस्ट सिरीज आपण सेट केलेली आहे. तुम्हाला आपण या वर्षीसाठी म्हणजे 15 जून 2025च्या टेस्ट सेटसाठी आपण 12 टेस्ट सिरीज घेतल्या आहेत. 12 पेपर आपण पेपर क्रमांक 1चे 12 टेस्ट पेपर घेतलेले आहेत. हे 12 PDF स्वरूपामध्ये तुम्हाला टेस्ट पेपर व्हॉट्सअपला मिळणार. 12 सराव पेपरची फीस असणार आहे 450 रुपये. या प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे विश्लेषण मिळेल आणि मराठी माध्यमातूनच ते पेपर असतील. तुम्ही
9823247191 9823247191 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकता. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवा. या पद्धतीनं आपण पेपर घेतले होते या तारखेला. तुम्ही मात्र लेट जरी असाल तरी तुम्हाला आता झालेले या तारखेचे सर्व 12 PDF पेपर, 12 आन्सर की आणि 12 विश्लेषणाच्या व्हिडिओच्या लिंक मिळतील. प्लस हा जो पेपर आहे म्हणजे 13वा आणि 14वा पेपरसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे आपण 1, 2, 3 पेपर घेण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडू नये. हे पेपरसुद्धा तुम्हाला त्याच फीसमध्ये मिळणार आहेत. धन्यवाद.